नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर अशी पायपुसणी बघणार आहोत। या ठिकाणी मी एक साडीचं कापड कट करून घेतलं आहे। याची जी उंची आहे ना ती आपण 16 इंच घेतली आहे आणि लांबी आहे ती 21 इंच घेतली आहे अशा पद्धतीने। आणि बघा इथं मी साडीचं असं स्ट्रिप कट करून घेतलं आहे 4 इंचाच्या। त्या डबल फोल्ड करून आपल्याला एका साईडला जॉईंट करायचे आहे। इथं शिलाई कतरमध्ये बघा मी इथं चौकोन कट करून घेतलेले आहेत 4-4 इंचाचे। ते अशा पद्धतीने आपण बघा फोल्ड करून स्टिच करायचे आहे पट्टीवरती। नंतर दुसरी पट्टी जॉईंट करून ना पलटी करून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। नंतर पूर्ण याच्यावरती बघा आपण असे त्रिकोण आहेत ना ते जॉईंट करून घ्यायचे आहे। आपण जे शिलाई कतरमधून कट केले आहे ते हीच प्रोसेस पूर्ण आपल्याला कंटिन्यू करायची आहे पूर्ण पायपुसणीच्या कापडावरती बघा अशा पद्धतीने। आता तर मी पूर्ण करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघ। खूप सोपी पद्धत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण त्रिकोण आहेत ते जॉईंट करायचे आहे। खूप सुंदर अशी डिझाइन तयार होते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बघा मी तो अपलोड केलेला आहे। या व्हिडिओच्या खाली बघा एक त्रिकोण आहे त्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ भेटून जाईल। अशा पद्धतीने आपण बघा पूर्ण आहेत ते स्टिच करून घेतलं आहे। एक्स्ट्राचं कापड उरलं कट केलं आहे। आता इथं 3 इंचाची एक पट्टी कट करायची आपल्याला कुठल्या पण साईडला बघा तुम्ही एका साईडला ठेवून पूर्ण राऊंडमध्ये स्टिच करून घ्यायची आपल्याला। दुसऱ्या साईडला डबल फोल्ड करायची, पायपिंग करून घ्यायची आहे। तुम्ही थिकनेससाठी अजून सुद्धा जास्त कापड वगैरे वापरू शकता। पॅन्टचे वगैरे कॉटनचे गाऊन वगैरे असतील ना जुने पडलेले त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकते बघा। अशा पद्धतीने आपण फोल्ड करून ना शिलाई मारून घेतली आहे। कसा वाटला तुम्हाला या पायपुसणीचा व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरती जर नवीन कोणी असेल तर धन्यवाद। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर आणि मोठ्या साईजची आपली पायपुसणी तयार झाली आहे। धन्यवाद।